मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर। सणांवर दहशतीचं सावट। 26/11 पेक्षाही मोठा हल्ला होण्याची शक्यता। भारतात घुसले 13 दहशतवादी। मुंबईकरांनो सावधान, 13 दहशतवादी मुंबईत घातपात घडवण्यासाठी घुसले आहेत। गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत सुरक्षा यंत्रणा खडबडून जागा झाल्या आहेत। मुंबईत आता गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी आणि नंतर दिवाळीसारखे उत्सव आहेत। त्यामुळे खरेदीसाठी प्रचंड गर्दी होणार आहे। या गर्दीचा फायदा घेऊन घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा इरादा आहे। 26/11 पेक्षाही मोठा हल्ला करण्याच्या तयारीत दहशतवादी संघटना आहेत। मुंबई पोलिसांनी एकूण 741 ठिकाणं संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत। त्यापैकी 121 संवेदनशील ठिकाणं दक्षिण मुंबईत आहेत। सर्वच वस्तूंची होलसेल मार्केट या भागात आहेत। यातल्या 106 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आलेत। मुंबईत डेव्हिड हेडलीने ज्या जागांची रेकी केली होती त्या ठिकाणी हल्ले होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलाय। एकूण 9 ते 10 ठिकाणी हे मोठे हल्ले होण्याची शक्यता आहे। शिवसेना भवन, बांद्र्यातील बस स्टॉप, झवेरी बाजार, सिद्धिविनायक मंदिर, दादर पश्चिमेचं रेल्वे स्टेशन, अंधेरीतील मॉल आणि मुंबईतील मोठ्या हॉटेल्सना टार्गेट केलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सर्व ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। एवढंच नाही तर मुंबई पोलीस आयुक्तालयासारख्या महत्त्वाच्या पोलीस आस्थापनांनाही धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे। हे दहशतवादी कोणत्याही मार्गाने दाखल होऊ शकतात। विशेष करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करून दहशतीचं साहित्य देशभर पोहोचवलं जात आहे अशी माहिती समोर येते। त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी विशेष काळजी घ्यायला सुरुवात केली। तसंच प्रत्येक नागरिकाने स्वतः सतर्क राहून कोणत्याही संशयास्पद गोष्टीची, व्यक्तीची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहन झी मीडिया करत आहे। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।